Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी सुमय्या आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जाग नाही तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली. राज्यभरातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील दर्द से हमदर्द तक संस्था आणि पिंपरी येथील SNBP विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 आणि 13 जुलै 2025 रोजी SNBP विधी महाविद्यालय मोरवाडी पिंपरी येथे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कॉलेजियम सिस्टम शाप की वरदान हा विषय असून प्रथम पारितोषिक 30,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये तसेच उत्कृष्ट वक्ता आणि उत्कृष्ट प्रतिवादी यांना प्रत्येकी 5,000 रुपयांची पारितोषिके तसेच विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. विषयाची मांडणी करण्यासाठी मराठी, हिंदी किंवा इंग्लिश यापैकी कोणत्याही भाषेची निवड स्पर्धक करू शकतील. कॉलेजियम सिस्टम देशातील उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची नियुक्तीची महत्त्वाची पद्धत आहे. जगात सर्वोत्तम मानली जाणारी ही पद्धत चांगली की वाईट याबाबतील देशात अजूनही चर्चा होत आहे. सन 2015 या वर्षात सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश नियुक्तीसाठी कॉलेजियम सिस्टमच योग्य असल्याचा निवाडा देत नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन ॲक्ट रद्दाबद्दल ठरवलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधी शाखेतील विद्यार्थ्यांची वेगवेगळी मते आहेत. त्याबाबतीत विचार मांडण्यासाठी राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दर्द से हमदर्द तक संस्थेचे ॲडव्होकेट प्रकाश साळशिंगीकर आणि SNBP संस्थेचे संस्थापक सचिव डॉक्टर D.K. भोसले यांनी दिली. महाराष्ट्र व गोवा राज्यातील विधी महाविद्यालय व विधी शाखेचे विद्यार्थी यांचा सदरहून स्पर्धेसाठी भरघोस प्रतिसाद मिळत असून स्पर्धेत सहभाग नोंदणीची अंतिम तारीख 7 जुलै 2025 आहे, अशी माहिती दर्द से हमदर्द तक संस्थेचे ॲडव्होकेट सतीश गोडे यांनी दिली आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.